चरये च नाधिगच्छय्य सेवं सदी समत्तनो एकचरं दळहं कैरा नद्धि बाले सहायतो नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्वशांतीदूत तथागत सम्यक संबुद्ध तथागतांनी स्थापन केलेला पवित्र असा सद्धम्म, तथागताच्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा सर्वच रत्नांना त्रिवार अभिवादन करतो। आपण आपल्या दैनंदिनीच्या धम्मसंस्कारामध्ये जो ग्रंथ अभ्यासत आहोत तो ग्रंथ म्हणजे धम्मपद, कथा आणि गाथा। या धम्मपदातील आतापर्यंत आपण 4 वर्ग पाहिलेले आहेत। आज आपला नवीन वर्ग सुरू होत आहे, ज्या वर्गाचं नाव आहे बालवग्गो। बालवग्गातील दुसरी गाथा, एकंदरीत धम्मपदातील 61वी गाथा आणि त्या गाथेच्या संदर्भात असलेली एक सुंदर अशी कथा आपण आज बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। ही कथा महाकाश्यप, जे की तथागताच्या भिक्खू संघातील एक फार विद्वान, चतुर, हुशार आणि तसेच मेधावी असलेले एक भिक्खू आहेत, एक स्थवीर आहेत। ते स्थवीर राजगृहाच्या शेजारी राहायचे आणि त्या स्थवीराच्या जवळ शिकण्यासाठी असलेल्या त्यांच्या 2 शिष्याच्या संदर्भातली ही कथा आहे। महाकाश्यप यांच्याजवळ जे 2 सामनेर होते किंवा जे 2 त्यांचे शिष्य होते, त्यातला एक फार चतुर होता, आज्ञाधारक होता। गुरुजीनं सांगितलेली कुठलीही गोष्ट तो पटकन करायचा। पण दुसरा जो होता तो बंड होता, दुसरा फारच बंड होता। दुसरा त्या गुरुचं काहीच ऐकायचा नाही किंवा महाकाश्यप यांच्या बोलण्याकडे तो दुर्लक्ष करायचा आणि दुर्लक्ष करून म्हणजे ऐकलं तरी न ऐकल्यासारखं करायचं आणि पुढेच चालायचा। तर त्याच तथागताच्या भिक्खू संघातील तथागताला गुरु मानणाऱ्या महाकाश्यप यांची सुद्धा करुणा या दोन्ही शिष्यावरच समान प्रमाणात होती। एक शिष्य खूप चांगल्या पद्धतीनं होता, सगळ्या नियमांचं पालन करायचा। दुसरा शिष्य जो होता तो मात्र बंड होता, तो कोणाचं काहीच ऐकायचं नाही, आणि म्हणून झालं असं की तो शिष्य एक खूप चांगला आहे आणि एक थोडासा बंड आहे, म्हणजे न ऐकणार आहे। इथं झालं असं की हे 2 शिष्य एकाच विहारात राहायचे, महाकाश्यप यांच्या विहारात राहायचे, आणि एके दिवशी हा जो बंड विद्यार्थी होता त्यांचा किंवा शिष्य होता तो भिक्षाटनासाठी बाहेर गेला। भिक्षापात्र घेऊन भिक्षाटनासाठी बाहेर गेला आणि लोकांना म्हणू लागला की माझे गुरुजी जरा आजारी पडलेले आहेत। त्याने खूप चांगल्या पद्धतीचं भोजन त्याच्या पात्रामध्ये दिलं। याने ते भोजन पात्रामध्ये घेतलं आणि येता येता रस्त्यानं सपाचट करून टाकलं सगळं पात्रातलं भोजन। 2 कर्म घडले, एक कर्म खोटं बोलण्याचं आणि दुसरं कर्म चोरीचं। असं केलं, विहारात आला। विहारात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाकाश्यप यांना समजलं
महाकाश्यपनी त्याला शाब्दिक स्वरूपात फटकारलं, तर त्याला फार भयंकर राग आला, त्याला क्रोध आला. झाला असं की दुसऱ्या दिवशी तो चांगला शिष्य जो होता महाकाश्यप यांचा, म्हणजे ऐकणारा, समजून घेणारा आणि शांत असलेल्या शिष्याला घेऊन ते दुसऱ्या दिवशी भिक्षाटनाला गेले. या बहादरानं काय केलं, यांनी संधीचा फायदा घेतला, म्हणजे विहारात कोणीच नाही म्हणून यानं काय केलं, त्याला अगोदरच महाकाश्यप यांनी बोलले होते, त्याला फटकारलं होतं, शाब्दिक फटकारलं होतं. त्यामुळे याला भयंकर राग आला आणि हे दोघं जण विहाराच्या बाहेर गेल्यामुळे त्यानं विहारातले सगळे काही सामान सुमान होतं ते सारं काही फोडायला सुरुवात केली आणि विहाराला लावली आग. क्रोध असतो ना, एवढ्या लोकात मला बोलली, एवढ्या लोकात मला बोलला, आणि तिचं असं बरोबर आहे का, त्याचं असं बरोबर आहे का, काय झालं, 15 तर दिवस झाले आणि 500 तर घेतले होते उसने, आणि म्हणलोय होतो देताना 600 रुपये देतो. एवढं बोलतात का मग, आहे ना. छोट्या छोट्या गोष्टी असतात ना. हो बरोबर आहे, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. इथे सुद्धा महाकाश्यपला असं वाटलं होतं की याला बोलल्यानंतर सुधरला बिचारा, पण महाकाश्यप आणि महाकाश्यप सोबत असलेला त्यांचा चांगला शिष्य जेव्हा भिक्षाटनाला गेले तेव्हा मात्र त्यांनी सगळे भांडे तुंडे जे काही असतील, भांडे कुंडे सामान सुमान सगळं काही विहाराच्या बाहेर फेकलं, फोडलं आणि विहाराला आग लावली. काश्यप, महाकाश्यप आणि सर्व पुंडा विहारात जेव्हा आले, भिक्खू लोक त्या विहारात राहणारे, त्यांचा शिष्य महाकाश्यप विहारात आल्यानंतर त्यांना त्या गोष्टी समजल्या. आपले तथागत सम्यक संबुद्ध तेव्हा अनाथ पिंडकाने बांधून दिलेल्या जेतवन बुद्ध विहारात श्रावस्तीला वास्तव्याला होते. कुठल्या तरी भिक्खूच्या माध्यमातून ती गोष्ट त्यांना समजली आणि समजल्यानंतर तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी दिलेला हा सुंदर असा उपदेश आहे. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की आम्ही संगती कोणाची करायला पाहिजे. तथागत सम्यक संबुद्धांना हा जेव्हा वृत्तांत कळाला तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले की आम्ही कोणाच्या सोबत राहायला पाहिजे. महामंगल सुत्त आहे, महामंगल सुत्तामध्ये 38 प्रकारचे मंगल बुद्धानं सांगितले. त्याच्यामध्ये एक मंगल बुद्धानं सांगितलं, असे वनाच बालानं पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानं येतं मंगलमुत्तम. मूर्खाची संगती करू नका, सज्जन लोकांची संगती करा, पूजनीय लोकांचीच पूजा करा, हे उत्तम मंगल आहे. बघा, ज्याची संगती चुकली, ज्याची संगती चुकली, ज्यानं सज्जन लोकांना समजून घेतलं नाही, त्यांच्यासोबत त्याचं वास्तव्य नसेल, किंवा ज्यांना हे समजलं नाही की आमच्यासाठी पूजनीय कोण आहे, तर अशा लोकांचं जीवन हे सुखाचं होऊ शकत नाही, असं तथागत सम्यक संबुद्धांनी त्या काळी त्यावेळी सांगितलेलं आहे. इथे तथागत भगवान बुद्ध पुढे असं म्हणतात की आम्ही ज्या पद्धतीनं या जगामध्ये वावरत आहोत, जगत आहोत, प्रत्येकाला बुद्धी आहे, प्रत्येक काम करताना त्या बुद्धीचा माणसाने वापर करावा, है ना, त्या बुद्धीचा माणसाने वापर करावा. आणि त्या बुद्धीचा वापर करत असताना एकदा तुमच्या मनाला सुद्धा कुठलंही कृत्य करताना विचारावं की हे चांगलं आहे का वाईट आहे. संगतीमुळे माणूस बोधिसत्व पण बनतो. संगतीमुळे माणूस बुद्ध काळात जरी उत्पन्न झाला तरी त्याचा जन्म व्हायला जातो. किती उदाहरण आहेत आपल्याकडे, है ना. अजातशत्रूच्या नांदी लागला देवदत्त आणि अजातशत्रूची काय झाली, गट्टी झाली, दोस्ती झाली.
तर याच्याही मनात, अजातशत्रूच्याही मनात काय होतं? द्वेष होता. याचं कारण असं आहे, याचं कारण आपण एका कथेमध्ये पाहिलेलं आहे. बरोबर आहे? देवदत्त का बरं सम्यक बुद्धांचा द्वेष करायचा? देवदत्ताला बुद्धाच्या संघाचा सेनापती व्हायचं होतं, धम्म सेनापती, सारीपुत्रासारखं. आता सारीपुत्राची बरोबरी देवदत्त कसा करेल? नाहीच करू शकत ना. एक महाप्रज्ञावान आहे आणि दुसरा कर्मानं वाया गेलेला आहे, ज्याच्या मनात मंगल मैत्री नाही. अशी बरोबरी कशी काय करेल? अजातशत्रूच्या मनामध्ये बुद्धाच्या विषयी वैर कधी निर्माण झालं? महानामाच्या दासी कन्येची ही पुत्री आहे, जिचं नाव आहे वासभ्य क्षत्रिया. वासभ्य क्षत्रियाच्या विडुढप नावाच्या पोरानं काय केलं? कोणावर? शाक्य लोकांवर आक्रमण केलं. शाक्य लोकांवर आक्रमण करण्याच्या अगोदर त्यांनी काय केलं? कौशल नरेश प्रसेनजिताला त्याच्या राज्यातून हद्दपार केलं. बघा या कड्या कशा जोडल्या जातात बघा. म्हणजे इकडं देवदत्ताचा राग कोणावर आहे? भगवान बुद्धांवरती. मला अध्यक्ष व्हायचं आहे, मला संघाचा सेनापती व्हायचा आहे, या पद्धतीनं. आणि त्याला हे कळून चुकलं होतं की बुद्ध आहेत तोपर्यंत माझा काय नंबर लागत नाही. इकडे कौशल नरेश प्रसेनजित हा कोणाचा मामा आहे? अजातशत्रूचा मामा आहे. कौशल नरेश प्रसेनजित हा अजातशत्रूचा मामा आहे. अजातशत्रूच्या मामाला म्हणजे वासभ्य क्षत्रियाचा मुलगा विडुढप याने कौशलची सत्ता त्याच्या हातामध्ये आल्यानंतर आपल्या बापाला राज्यातून बाहेर काढलं, म्हणजे अजातशत्रूच्या मामाला बाहेर काढलं. अजातशत्रू श्रावस्तीवरून मगधमध्ये येता येता त्याचा एका धर्मशाळेत मृत्यू झाला. याचा बदला त्याला घ्यायचा आहे. अजातशत्रूला कोणाचा बदला घ्यायचा आहे? मामाचा बदला घ्यायचा आहे. मामाला कोणी मारले? मग मामाला कोणी घरातून बाहेर काढलं? त्याच्या मुलानं. त्याचं नाव आहे विडुढप. म्हणजे या अर्थाने अजातशत्रूचे वैरी कोण कोण आहेत? एक विडुढप आहे, दुसरं शाक्य आहे, आणि शाक्याच्या कुळातले भगवान बुद्ध आहेत, है ना. म्हणजे शहाण्याजवळ शहाणं आलं की दोन दोन शब्द होतात, मस्त चर्चा होते. आणि गध्याजवळ गध गेलं की दोन दोन लाता. त्या अर्थाने गध्याजवळ इथं गध आलं लक्षात. तर इथे सुद्धा असंच झालं. तथागत सम्यक संबुद्ध यांना जेव्हा ही बातमी समजली किंवा वार्ता कळाली किंवा हा वृत्तांत कळाला की महाकाश्यप साधेसुधे भिक्षू नाहीत, ते फार तपलेले भिक्षू आहेत, महामेधावी आहेत, पण त्यांच्यासोबत असलेले हे शिष्य एक चांगला आहे पण एक काय बरोबर नाही आहे. त्यांनी महाकाश्यप आणि त्यांचा शिष्य बाहेर गेल्यानंतर विहारातलं सगळं सामान फेकून दिलं आणि विहाराला आग लावली. हा वृत्तांत एका भिक्खूच्या माध्यमातून तथागत सम्यक संबुद्धांना समजल्याबरोबर तथागत सुरुवातीला शांत झाले. बघा, तथागत शांत झाले आणि सैमाने म्हणाले की आम्ही आमची संगती कशी ठेवायला पाहिजे, ज्याच्या संगतीमध्ये आम्ही आहोत त्याचा मार्ग चुकलेला नसला पाहिजे. ज्याच्या संगतीमध्ये आम्ही जाणार आहोत तो धम्मधर असला पाहिजे, तेव्हा आमची संगती चुकत नाही. महाकपी नावाचा एक माकड होता आणि तो फार बलवान, बुद्धिवान होता, सामर्थ्यवान होता. हिमालयाच्या निर्जन स्थळी एक झाड होतं. हिमालयामध्ये झाडं फार कमी स्वरूपात पाहायला मिळतात. हिमालयाच्या निर्जन स्थळी त्या काळी त्यावेळी एक झाड होतं आणि त्या झाडावरती अद्भुत पद्धतीचं त्या झाडाला फळं लागायचे. त्या झाडाच्या फळाचं वैशिष्ट्य असं होतं की त्या झाडाच्या फळामध्ये गोडवा एवढा होता की जगातल्या कोणत्याच फळाला त्या झाडाच्या गोडव्याची बरोबरी करता येणार नाही. ते झाडाचं फळ एवढं लाल बुंद होतं म्हणजे सूर्यकिरणांपेक्षाही ते तप्त दिसायचं, एवढं लाल बुंद ते फळ.
दिसायला जेवढं सुंदर तेवढंच ते खायला सुंदर. आणि या हिमालयाच्या निर्जन स्थळी असलेल्या त्या वृक्षावरती, त्या झाडावरती माकडांचा एक थवा राहायचा. आणि या माकडांचा राजा महाकप्पी नावाचा एक माकड होता, की जो बलवान होता आणि बलवानासोबत सोबत तो बुद्धिमान सुद्धा होता. जंगलातले किंवा आजूबाजूचे जे काही प्राणी असतील ते प्राणी या माकडांसोबत पंगा घेण्यासाठी विचार करायचे की यांचा जो सरदार आहे, यांचा जो राजा आहे, हा कोण आहे? महाकपी आहे. आणि महाकपी फक्त बलवानच नाही, तो बुद्धिमान पण आहे. खूप चांगल्या पद्धतीनं त्या झाडावरती या माकडांचा समुदाय राहायचा आणि तिथे त्यांचं खूप चांगल्या पद्धतीनं चाललं होतं व्यवस्थित जीवनक्रम. महाकपीनं त्या सगळ्या त्यांच्या माकड मित्राला सांगितलं होतं की दादांनो, या झाडाचं एकही फळ खाली पडता कामा नये आणि या झाडाचं एकही फळ, पिकलेलं फळ किंवा पिकायला आलेलं फळ हे त्या झाडाच्या फांदीवरही राहता कामा नये. कारण जेव्हा ते झाडाचं फळ पिकायचं तेव्हा चारही बाजूनं खूप चांगल्या पद्धतीनं त्या झाडाच्या फळाचा सुगंध जायचा. त्यांना वाटायचं की या सुगंधामुळे एखादा माणूस येईल किंवा झाडाचं फळ जर खाली पडलं तर ते एखाद्या माणसाच्या हातामध्ये सापडेल आणि मग आपल्याला काही भोजन भेटणार नाही. हिमालय हिमपर्वतावरती एकच झाड आणि तेही झाड एवढं अद्भुत की त्याचं फळाचं वर्णन करताना खूप चांगल्या पद्धतीनं ते फळ आहे. दिसायला जेवढं लाल आहे, सुंदर आहे, तेवढंच त्याच्यामध्ये गोडवा आहे. आणि असं फळ जर कोणाच्या हातामध्ये पडलं तर ते आपल्याला काही पुन्हा भेटणार नाही. या उद्देशाने महाकपीने तिथे असलेल्या सगळ्या त्यांच्या मित्राला सांगून ठेवलं होतं की जरा जपून. पण झालं असं, त्या झाडाची एक फांदी नदीच्या प्रवाहाकडे झुकलेली होती आणि त्या झाडाच्या फांदीला गच्च असे पानं होते. त्या पानांमध्ये ते एक पिकलेलं फळ राहिलं. शेवटी माकडच आहे ना, शेवटी माकडच. माकडाला मनाची उपमा दिलेली आहे, मनाला माकडाची उपमा दिलेली आहे. माकडन मन सारखंच, त्याला हे काही कळत नाही, याला हे काही कळत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं त्या झाडांच्या पानामध्ये एक पिकलेलं फळ राहिलं, ते यांच्या नजरेत नाही आलं. वाऱ्यानं म्हणा, कशानं म्हणा, पिकल्यामुळे म्हणा, ते फळ त्या नदीमध्ये पडलं. बघा, ते फळ त्या नदीमध्ये पडलं आणि नदीच्या प्रवाहानं वाहत वाहत दुसऱ्या तीरी गेलं. दुसऱ्या तीरावरती एक मासेमारी तिथे त्याच्या व्यवसायाचं काम करत असताना, मासे मारत असताना त्याला ते सापडलं. त्याने फळ पाहिल्याबरोबर त्या फळाला पाहूनच तो समोहित झाला. ते फळ त्याच्या जवळ आल्याबरोबर त्याच्या सुगंधाने तो समोहित झाला. त्या फळाचा रंग, त्या फळाचा सुगंध, त्यामुळे तो समोहित झाला. आणि मनाला त्याच्यात भीती पण वाटली की असं अद्भुत फळ आतापर्यंत पाहिलं नाही. चिक्कू पाहिला, आंबा पाहिला, पपई पाहिली, बाकी सगळेच फळं पाहिले. आता एक नवीन आलं ते ड्रॅगन फ्रूट. पटक डक लागते खायला आणि 150 रुपयाचं एक. 2 चिक्कू कापून खावं त्यापेक्षा. इथलं फळ नाही ते, लोक म्हणतात कुठून तरी येते, अमेरिकेतून का कुठून. हा, आता भारतात पिकू लागले. तर त्याला ती भीती वाटली. त्यांना आत्तापर्यंत हे असं फळ पाहिलंच नव्हतं, अद्भुत फळ. त्याने ते फळ उचललं आणि राजाकडे गेला. राजाचा दरबार भरलेला होता. राजानंही त्याच्या जन्मामध्ये असं फळ पाहिलं नव्हतं. राजाच्या हातात ते फळ दिल्याबरोबर तोही समोहित झाला आणि समोहितपणानंच त्याने ते फळ खाल्लं. त्यानं ते फळ खाल्ल्याबरोबर त्याच्या जिभेवरती त्या फळाची चव राहिली. राजा म्हणाला, असं अद्भुत फळ मी कधी पाहिलं नाही, असं अद्भुत फळ कधी चाखलं नाही. आता काही पण होऊन जाऊ द्या शिपायांनो,
हे फळ कुठे आहे किंवा या फळाचं झाड कुठे आहे ते शोधा. राजा बोले दल हाले. लागले शिपाई कामाला. खूप पाहिलं, खूप पाहिलं, खूप पाहिलं. शेवटी हिमालयाच्या पर्वतावरती निर्जन स्थळी, निर्जन म्हणजे काय की जिथे माणसांचा वावर कमी आहे, तर या पद्धतीनं ते शिपाई शोधत शोधत गेले आणि त्यांना ते फळ सापडलं, ते झाडही सापडलं. त्यांनी पाहिलं की या झाडावरती माकडांची एक टोळी आहे आणि त्या टोळीचा एक सरदार आहे, त्यांचा एक राजा आहे, ज्याचं नाव महाकपी आहे. पहिला प्रयत्न त्यांनी केला असेल, पण पहिला प्रयत्न त्यांचा यशस्वी झाला नाही. पुन्हा राजाकडे वापस आले. पुन्हा राजाला घेऊन तिथे गेले आणि राजानं आता आदेश दिला की काही का होऊ द्या, पण हे झाड माझ्या ताब्यात आलं पाहिजे, हे झाड माझ्या ताब्यात आलं पाहिजे. राजानं फरमान दिला आणि सैन्य दलातील त्याच्या लोकांनी तीर मारायला सुरुवात केली. जशीही त्या झाडावरती तीर जाऊ लागले, महाकपीच्या काही सवंगड्याला ते बाण लागू लागले. महाकपीनं आपली युक्ती लढवली. महाकपी साऱ्या संकटातून, याही पूर्वी अनेक संकटातून त्यांनी त्याच्या मित्रांचा प्राण वाचवला होता. हा तेवढा बलशाली होता, तेवढा बुद्धिमान पण होता. याने त्या झाडावर बसल्या बसल्या एक युक्ती लढवली. त्या झाडाचा वेल घेतला. वेल असतो ना, दोरीसारखा वेल असतो, त्या झाडावर असलेला एक वेल घेतला. तो वेल त्यांनी आपल्या पायाला बांधला घट्ट पद्धतीनं आणि दुसऱ्या झाडाची एक फांदी त्यांनी आपल्या दोन्ही हातांनी पकडून धरली. बघा मित्र असा असायला पाहिजे. खड्ड्यातून बाहेर काढणारा, खड्ड्यात नेणारा नको. प्रकाशातून अधिक प्रकाशाकडे नेणारा, अधिक प्रकाशातून अंधारात आणणारा नको. महाकपी सारखा मित्र पाहिजे ना. मग झालं असं की तिथे एक पूल तयार झाला. महाकपीने पायाला तो वेल बांधला आणि दोन्ही हातांनी दुसऱ्या झाडाची फांदी धरली आणि एक पूल तयार झाला. आणि जोरात आपल्या सगळ्या मित्रांना म्हणाला की आता एक एक करून माझ्या शरीरावरून तुम्ही जा आणि पहिलं तरी जाऊन एखाद्या पर्वतावरती, एखाद्या डोंगरावरती अशा ठिकाणी लपा की राजाची दृष्टी तुमच्यापर्यंत आली नाही पाहिजे किंवा तुम्ही राजाला दिसले नाही पाहिजे, त्याच्या सैनिकाला दिसले नाही पाहिजे. सारे एक 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 करून त्या महाकपीच्या शरीरावरून सारे जण आपला प्राण वाचून सुखरूप पद्धतीनं जिथे राजाची दृष्टी जाणार नाही, राजाच्या सैन्याची दृष्टी जाणार नाही, अशा ठिकाणी जाऊन लपले. पण इकडे झालं असं की महाकपी पूल बनून आपल्या मित्रांचे प्राण वाचवत होता, तोपर्यंत त्याला खूप सारे बाण लागले होते. त्याचं शरीर खिळखिळ झालं होतं. साऱ्या आपल्या माकड दोस्तांचे त्यांनी प्राण वाचवले, पण आता त्याचं शरीर फार खिळखिळ झालं होतं. तेवढ्यात राजाची दृष्टी मात्र महाकपीवरती पडली आणि राजाच्या मनात त्या महाकपीविषयी अनुकंपा जागली. राजाला वाटलं अरे माकडच आहे ना, राजाला वाटलं माकडच आहे, पण माकड असताना सुद्धा आपल्या मित्रांचे प्राण वाचवण्यासाठी प्राणाची आहुती देणार आहे, स्वतःची पर्वा न करणार आहे. हे दृश्य पाहिल्यानंतर राजाच्या मनामध्ये अनुकंपा जागली आणि राजाने आदेश दिला की महाकपीला खाली घ्या. महाकपीला खाली घेण्यात आलं. महाकपीला खाली घेण्यात आलं. पण आता महाकपीची शेवटची वेळ जवळ आली होती. राजानं सांगितलं की याला खूप चांगल्या पद्धतीनं औषध उपचार करा, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. शेवटच्या क्षणापर्यंत तो आपल्या मित्रांना काही होणार नाही यासाठी विचार करत असताना मरण्याच्या काही क्षणा अगोदर त्यांनी राजाला सांगितलं. राजाला तो बोलला की राजन, मित्रत्वामध्ये
किंवा राजाचे जे काही गुणधर्म असतात ते गुणधर्म कसे असले पाहिजे. त्या वानरांचा तो राजा होता ना. इकडे हा राजा, एक राजा फळाच्या अपेक्षेनं गेला आणि माकडांना मारू लागला. दुसरा माकडांचा राजा आपल्या मित्रांना वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण त्याने अर्पण केले. हा माकडांचा राजा महाकपी राजाला म्हणाला की राजन, राजामध्ये एक गोष्ट असली पाहिजे, त्यांनी प्रजेच्या रक्षणासाठी काम केलं पाहिजे. राजन, मित्रत्वामध्ये एक गोष्ट असली पाहिजे, त्यांनी आपल्या मित्राच्या रक्षणासाठी कार्य केलं पाहिजे. जो आपल्या मित्राच्या संकटामध्ये धावून जात नाही, जी आपल्या मैत्रिणीच्या संकटामध्ये धावून जात नाही, त्याला मित्र आणि मैत्रीण कसं म्हणावं? नाही म्हणताय. म्हणजे माझे मित्र संकटामध्ये असताना मी ज्या पद्धतीनं सर्वस्व अर्पण केलं त्या पद्धतीनं मित्र असायला पाहिजे, असं त्याच्या मनातली भावना होती. राजाला ते समजलं. राजालाही त्याच्याविषयी खूप दया आली, पण आता राजाही काही करू शकत नव्हता. शेवटी राजाने डोळ्यामध्ये अश्रू आणले की अशा पद्धतीचं दातृत्व त्याने पहिल्यांदा पाहिलं होतं. इथं माणसं माणसाला ओळखत नाहीत, इथं भावकी भावकीला ओळखत नाही, इथे सख्य सख्याला ओळखत नाहीत, है ना. पण इथे माकड माकडांचं प्राण वाचू लागला, म्हणजे त्याच्यामध्ये असलेली मित्रत्वा की राजा माणूस आहे ना, पण राजाही पेक्षा श्रेष्ठ आहे. राजाही पेक्षा श्रेष्ठ आहे. राजानं जर विचार केला असता, महाकपी 2-3 फळं दे बाबा, खातून जातो घरी, नाही तर एखादी फांदी कापून दे, त्याचं रोपटं लावतो राज्यात आणि राज्यातल्या लोकांना सांगतो की भरपूर प्रमाणात पाणी टाका, तूही फळ खाय मी फळ खातो. पण लालसा. असं राजाला राजाचे गुणधर्म सांगत असताना किंवा राजाला राजाचे नियम सांगत असताना आपला महाकपी याने शेवटचा श्वास घेतला आणि महाकपी निघून गेला, त्याचा मृत्यू झाला. तथागत सम्यक संबुद्धांनी महाकाश्यप यांच्या जवळ असलेल्या 2 शिष्यांच्या संदर्भामध्ये, जो की एक शिष्य असा आहे की जो महाकाश्यप यांचं ऐकत नव्हता, सुधारण्याचा प्रयत्नही करत नव्हता, त्याला अनुसरून तथागत सम्यक संबुद्धांनी ही कथा सांगितलेली आहे, ही धम्मकथा सांगितली. आणि तथागत सम्यक संबुद्ध पुढे म्हणाले की महाकाश्यपने अशा लोकांच्या संगतीमध्ये राहू नये. महाकाश्यपनेच काय, कुणीच अशा लोकांच्या संगतीमध्ये राहू नये की जी लोक आपल्याला संकटामध्ये टाकतील. महाकाश्यप असेल, कोणी असेल, तथागत सम्यक संबुद्धांनी तिथे सांगितलं की महाकाश्यपाने अशा लोकांच्या संगतीमध्ये राहू नये की जेणेकरून त्यांची संगत आम्हाला संकटामध्ये आणेल. तथागत पुढे म्हणतात की यापेक्षा काय करायचं आहे, एकट्याने वास्तव्य करा. यापेक्षा एकट्याने वास्तव्य केलेलं बरं. सज्जनाची संगती करावी, दुर्जनाची संगती करू नये. मग सज्जन कोण आहे? सज्जन म्हणजे धम्माला जाणणार आहे ना, धम्मानुसार वागणार आहे, बुद्ध धम्म संघावरती बाबासाहेबांवरती श्रद्धा ठेवणारा सज्जन आहे, तो सज्जन आहे ना. अशा सज्जन लोकांच्या संगतीत तुम्ही कधीही जा, तुम्हाला भीती वाटणार नाही, तुम्हाला अजिबात भीती वाटणार नाही. कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा, कोणताही कसाही दिसणारा माणूस जर शीलवान असेल तर त्याच्यासोबत जाण्याची भीती कोणाच्याही मनात येणार नाही. म्हणजे तो सज्जन आहे. सज्जनाच्या संगतीमध्ये भीती वाटत नाही, सज्जनाच्या संगतीमध्ये उत्कर्ष होतो, सज्जनाच्या संगतीमध्ये पुन्हा पुन्हा माणसाच्या आयुष्यात दुःख येत नाही, कारण सज्जन त्याला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करतो. आणि म्हणून तथागत सम्यक संबुद्धानं सांगितलं की महाकाश्यपनी तशा शिष्यांची साथ सोडावी आणि खूप चांगल्या पद्धतीनं सज्जन लोकांच्या सोबत राहावं. कारण मूर्ख माणूस हा वेळोवेळी संकटात आणतो, एकदाच नाही.
हजार वेळ संकटात तो आणतो आणि शेवटी परिस्थिती अशी आणतो की त्या संकटात आपला प्राण जातो. तेव्हा तथागतांचा आजचा हा सुंदर उपदेश आहे उपासक आणि उपासिकांनो. तो उपदेश आपण खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेण्याचा प्रयत्न करावा. ही गाथा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेण्याचा प्रयत्न करावा. तथागतांनी तिथे असलेल्या सर्व भिक्खूंना उपदेश देताना ही धम्मपदातील 61 क्रमांकाची गाथा बोलली. 5वा वर्ग बालवर्ग त्यातील दुसरी गाथा 61वी गाथा धम्मपदातील 61वी गाथा. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात, चरय च नादिगच्छय सेयं सदी समत्तनो एकचरं दळहं कैरा नत्थी बाले सहायतो चरचेनादिगच्छय्य सेयं सदी समत्तनो एकचरियं दळहं कैरा नत्थी बाले सहायतो. अर्थ, फिरत असताना जर आपल्यापेक्षा श्रेष्ठ किंवा आपल्या समान बरोबरीचा सोबती मिळाला नाही तर दृढपणे एकट्याने फिरा, मूर्ख माणसाची संगती चांगली नाही. अशा पद्धतीनं तथागत सम्यक संबुद्धांनी तिथे सर्व उपस्थित भिक्खू संघाला हा उपदेश दिला. आजच्या या गाथेतील अर्थाने आणि कथेतील या अर्थाने आपल्या सर्वांचं जीवन सुखी हो, आपण सर्वजण निरोगी हो, आपल्या सर्वांना मुक्तीचा मार्ग मिळो, अशा प्रकारची मंगलमैत्री आपल्या सर्वांविषयी अर्पण करतो आणि आजचा धम्मसंस्कार इथेच संपन्न करतो.